आयुष्य आणि तुमच्या हातून अशी जनसेवा करू आणि हा 8 दिवसाच्या अगोदर माझा कार्यक्रम अरेंज करण्यात आला. म्हणजे स्टॉक तुम्हाला या लागते येतो. तारीख त्यांनी सांगितली आता 11 तारखेला कार्यक्रम म्हणायचे आज रविवार. आता कोणी स्टेजवर येऊ नका. स्टेजवर कोणी येऊ नका. ठीक आहे. तो पटकन घ्या खालचा बसा. हा खालचा बसा. नंतर भले बोलू द्या. मग जात आहे मग नंतर या खालचा बसून घ्या. इकडे खालचा बसून कोणी दोन्ही येऊ नका. ठीक आहे. मग डिस्टर्ब होतो. ज्या मायबाबूंच्या उदरात स्वराज्याचा सूर्यप्रभा अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ त्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसानं निर्माण केलेलं स्वराज्य टिकून ठेवण्याचं आणि त्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम केलं असे छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्या अमरावती जिल्ह्यात 2 महान संत होऊन गेले. नाहीतर स्वतःने संत नावाची पदवी लावून देते आणि मोठा सप्ताह आयोजित करते अमरावती आणि तो सांगते बेलाच्या पानाने सहेब लावा आणि पिंपीवर वाहा म्हणजे आपलं पोरग परीक्षा पास होते. बिना अभ्यासानं बिना मेहनतीनं परीक्षा पास होत नाही आणि ज्यानं हे सांगितलं त्याच मुलं आत्मावर नापास आहे. असेही संत येते आणि जे एका कार्यक्रमाचे 8 दिवसाचे भागवत सप्त्याचे 20 लाख रुपये घेतात. पण संत कसा असावा तर संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा असावा. 7वा वर्ग शिकलेल्या माणसाचं नाव एका युनिव्हर्सिटीने देण्यात येते तर असंच देण्यात येत नाही. पण याच अमरावती जिल्ह्यात लाजिरवाणी परिस्थिती अशी अमरावती जिल्ह्यात मागच्या 3 वर्षाच्या अगोदर एक दंगल झाली ना आणि अशी घटना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जिल्ह्यात घडते हे मात्र लाजिरवाणी परिस्थिती आहे. तर मी एवढंच सांगतो का सारे लोक येईल आणि सारे लोक सांगून जाईल. आता बरेचसे इथं विद्यार्थी कमी आणि पालक जास्त आहे. तर कोणत्याही विद्यार्थी मार्गदर्शनाला गेलो का पालक वगैरे राहते सारे लोक तुम्हाला सांगणार का तुमच्या पोराले IAS बनवा IPS बनवा डॉक्टर बनवा इंजिनियर बनवा. पण कोणीच सांगत नाही माणूस बनवा. सगळ्यात मोठी मेट तिथंच आहे का माणूस बन हे कोणी सांगत नाही. आणि म्हणून प्रॉब्लेम आहे का डॉक्टर इंजिनियर झाल्याच्या नंतर आपल्या पोट्यात माणुसकीच राहत नाही. आणि मग माया क्लासले पोट्टे येते आणि माया क्लासले पोट्ट आल्यावर पोट्ट कास्त करायचं अभ्यास करते आणि तलाठी म्हणून सिलेक्ट होते आणि हे जर पोट्ट तलाठी म्हणून सिलेक्ट झालं तलाठी म्हणून सिलेक्ट झाल्यावर हे पोट्ट त्या खुर्चीवर बसते त्याच शेतकऱ्याकडून 7 वाऱ्याचे 200 घेते. असं वाटल्याने पोट याचा पॅन्ट करा ओल्या फोकाने पन्नास आले. म्हणजे जेव्हा कास्तकाराचं पूर्ण त्या खुर्चीवर गेल्या कमीत कमी त्याने त्या कास्तकार मायबापाची आठवण असली पाहिजे तर आपण कोण्या खुर्चीवर बसवाय आपण कोणाकडून 200 रुपये घेऊन राहिले. म्हणून माणुसकी रुजवणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे माणूस द्या माझं माणूस द्या. माणसातला माणूस आता भेटून राहिलेला नाही. स्वामी विवेकानंद म्हणते मला 100 लोक द्या की भारत नाही देश बदलून जाते. मग एवढं सगळं सांगितल्याच्या नंतर माणसातला माणूस भेटायला तयार नाही. मग आता माणुसकी काय असते याचं एक उदाहरण तुकडोजी महाराजांचं सांगतो मी. तुकडोजी महाराज राष्ट्रसंत हे नाव कसं पडलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन एवढे खूपदार होते तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पहिले भजन परिस्थिती पाहिजे का तोंडातून आपोआप यायचे नंतर भजन लिहिल्या जात होते.
1942 भारत छोडो आंदोलनाच्या वेळेस आष्टी, चिमूर, यावली, बेनोडा शहीद या गावात भजनानं लोक प्रेरित झाले, स्वातंत्र्य चळवळीत उड्या घेतल्या. इंग्रजाले लोक ऐकायला तयार होते. 62च्या भारत चीन युद्धाच्या वेळेस अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर जाऊन भारतीय सैनिकाच्या मनात प्रेरणा निर्माण करण्याचं काम राष्ट्रसंतानं केलं. भारत स्वतंत्र झाल्यावर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी दिल्लीला बोलावलं का आप राष्ट्रपती हो आओ वहां आपकी भजन संध्या रखेंगे. राष्ट्रपती भवनात तुकडोजी महाराजांची भजन संध्या ठेवली आणि भजन संध्या ऐकल्याच्या नंतर राजेंद्र प्रसाद स्वतः म्हणते आप संत नाही राष्ट्र संत हो. तेव्हापासून तुकडोजी महाराजांच्या नावाच्या समोर राष्ट्रसंत हा शब्द लिहिला जातो. तर त्याचंच एक माणुसकीचं उदाहरण सांगतो का माणुसकी कशी जपली पाहिजे. आणि मराठ्या टायमाला माणुसकी जपली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना शेवट कॅन्सर झाला होता. आता कॅन्सर झाला तर कॅन्सरची ट्रीटमेंट कुठं सुरू. एवढा मोठा राष्ट्रसंत ट्रीटमेंट चालू होती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर जीएमसी. आता राष्ट्रसंताची ट्रीटमेंट नागपूरने चालू. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती पडलं का राष्ट्रसंताची तब्येत खराब आहे आणि कॅन्सर झाला आहे आणि भरती आहे तिथं तर जीएमसी नागपूरले. तिथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेटायला आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेटायला आल्यावर मुख्यमंत्री त्यांची तब्येत पाहिजे म्हणते तुकडोजी महाराज तुम्ही एवढी तब्येत कशी खराब होऊ दिली. तुम्ही आम्हाला पहिलेच कळवलं असतं तर तुम्हाला टाटा मेमोरियल ट्रस्ट मोठं कॅन्सर हॉस्पिटल आहे तर मुंबईत दाखल केलं असतं. एवढी तब्येत खराब होऊ दिली. आताच्या आता तुम्ही तयारी करा आणि माझ्यासोबत चला तुम्हाला मुंबईला हॉस्पिटल मध्ये तुमचा उपचार करतो. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना उत्तर पहा किती मस्त दिलं. मी प्रसिद्ध आहे, मी राष्ट्रसंत आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला ओळखते म्हणून मुख्यमंत्री मला मुंबईला घेऊन चालला. पण एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर कॅन्सर झाला तर तो कुठं जाईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे मी इथं मेलो तर झाला पण मी तुमच्या सोबत येत नाही. तुम्ही एक काम करा मी मेलो तरी इथं कॅन्सरचं हॉस्पिटल बनवा. तर त्या नागपूरले मेडिकल स्टोअर मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर सेंटर बनला. याने माणूस म्हणते का बराच्या टायमाला ही माणूस का ठेवली जिवंत ठेवली आहे का नाही. म्हणून या जगात आपण सगळे आपले पूर्व शिकवतो मोठे करतो पण त्याच्यात माणुसकी नावाची गोष्ट रुजवत नाही. म्हणून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणून आणि आता हे जे मोठे माणसं आहे शिकूनच मोठे होते असं बी नाही आहे. म्हणजे शिकूनच आपले पूर्व मोठे होते असं बी नाही आहे. नाही ते शिकून वया जाते काही काही पोटे तिकडे बाप अनाथ आश्रमात आणि हे पोट कुठं मोठ्या पोटावर. शिकूनच मोठे होते असं बी नाही. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 7वा पास पण युनिव्हर्सिटीचे नाव आहे. आणि त्याच्यानंतर गाडगे महाराज एकही वर्ग शिकले नाही. न शिकलेल्या माणसावर शिकलेल्या माणसानं पीएचडी केल्या आणि त्या अभ्यासक्रमाने आहे आणि युनिव्हर्सिटीचे नाव आहे कर्मयोगी गाडगे महाराज अमरावती युनिव्हर्सिटी. तर हे जे आहे ते तुम्ही समाजासाठी का देता हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आपल्या मुलाले हे सगळं सांगताना मला समजून सांगावं असं वाटते का विद्यार्थी कसा घडला पाहिजे कसे पोरं आपले घडले पाहिजे. नाही तर आजकाल काय आहे का पोस्ट 10व्या वर्गात पास झालं त्याने का 90च्या वर्ग मार्क भेटले तर बाप तर पुरा हवेत मायबाप दोघे हवेत कोणत्यापेक्षा हवेत राहायचे. ठीक आहे. आणि मग त्याला म्हणजे डीट कर ना डीट राहा. डीट डॉक्टरकीचा पेशा डीट कर आणि डीट. आवाज येते का बरोबर. आवाज असा इको आल्यासारखं वाटू डबल डबल. हा थोडसा इको कमी कर. हा तर इथे मला सांगावं असं वाटते का सध्या या देशात अत्यंत वाईट अवस्था आहे. विद्यार्थ्यावर वाईट अवस्था आहे, शेतकऱ्यावर वाईट अवस्था आहे. इथं सगळे मला वाटते विजेंद्र दादाचे सगळे कार्यकर्ते बसून आहे आणि सगळा वर्ग हा शेतकरी आहे. आणि सध्या ह्या दाढीवाल्यानं बंद आपल्याला लुटून खाल्लं आहे. दाढीवाला वरचा तर
आता यायना आपल्या खताची बॅग सुद्धा सोडली नाही, खतावर 5% जीएसटी लावला चोट्यानं आणि फवाऱ्याच्या औषधावर 18% जीएसटी लावला. माया बाप शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा आहे, एका दाण्याचे 1000 दाणे करणारा माया बाप कास्तकार आहे आणि त्या कास्तकाराले लुटून खाणं चालू आहे. 2014 सोयाबीनचे रेट 4.5-5 हजाराच्या घरात होते आणि आजही सोयाबीन तिथंच आहे. महागाई वाढून गेली, प्रत्येक गोष्टीवर साल्यानं टॅक्स लावला, प्रत्येक गोष्टीवर, आणि एकही गोष्ट सोडली नाही. बरं ते तर सोडा, म्हणजे त्या खताचे, आता खताची बॅग तुम्ही जर विचार केला तर 13च्या तुमच्या पाशी जर दिलं असं तर 13च्या बॅग का 529 रुपयाची डीएपीची बॅग होती, 150 रुपयाची युरियाची बॅग होती. आता युरियाची बॅग 350ची झाली. किती झाली? 350ची. आणि डीएपीची बॅग 1500 रुपयाची झाली. आणि आपण आता 2024च्या इलेक्शन मध्ये चांगला त्याची गरम फडक्यानं तुम्ही शेकली, त्यानं शेकली पहिली आपली, मग आपण शेकली. तर थोडशानं मडकं गणला तर राहिलो. आता त्या मडक्याला 2 गोटे लागून आहे, एक आंध्र प्रदेशचा आहे आणि एक बिहारचा गोटा लागून आहे खालती. हे गोटे कवा निघण आणि मडकं कवा गणगण काही सांगता येईल. म्हणून येणारा काळ हा चांगला असेल एवढं लक्षात ठेवा. आता जे परिस्थिती आहे त्या मोदी सरकारनं पूर्ण भारताने लुटून खाल्ला आहे. शेतकऱ्याचं पोरग, कष्टकऱ्याचं पोरग, रिक्षेवाल्याचं पोरग रात्रंदिवस अभ्यास करे, रोज सकाळी 4:30 वाजता उठे आणि इंडियन आर्मी मध्ये भरती व्हायसाठी तयारी करे. आपल्या गोरगरिबाचे पोरं सीमेवर रक्षा करून राहिले या देशाची. ह्या चोट्यानं ह्या जे पोट्याले सोडलं नाही, त्याच्यासाठी अग्निवीर नावाची एक परीक्षा काढली, योजना काढली. तर तुमचं पोरग आता बिलटीत फक्त 4 वर्षासाठी लागत आणि पहिले 17 वर्षाच्या बॉन्डवर घेत होतं. आपलं पोरग 19व्या वर्षी लागे आणि आपलं पोरग 36-37व्या वर्षी रिटायर होईल इंडियन आर्मी मधून. आता त्याला सेवा का होती? त्याला पेन्शन होतं, त्याच्यानंतर त्याला कॅन्टीनची सुविधा होती, त्याने रिझर्वेशन होतं, गव्हर्नमेंटच्या जागा तिकडून आल्यावर परीक्षा द्यासाठी. हे सगळे सरकारनं गायब करून टाकलं. त्या पोट्याले म्हणते 19व्या वर्षी लाभ आणि 23व्या वर्षी रिटायर होईल. जगात पहिला पंतप्रधान आहे या भारतात लग्नाच्या वयात पोराले रिटायर करून राहिला. आणि आपले पोट्टे स्टेटस ठेवे अबकी बार 400 पार. अबे छोट्या त्या बापाचं सोयाबीन 4000 पार नाही चाललं आणि हे पोट्ट साल स्टेटस ठेवे 400 पारची. म्हणजे आपले पोरं जे आहे, आपल्या पोराले धर्माच्या याच्यात, जातीच्या याच्यात अडकून टाकले आहे ना. ठीक आहे, आता आमच्या, ठीक आहे, मी हिंदू आहे, कुणबी आहे, आमच्या घरी, तुमच्या घरी जेव्हा पूजा नाही होत तेव्हा माझ्या घरी रोज 5 वाजता माई पूजा करते. केदारनाथ पासून तर रामेश्वर पर्यंत सगळे ज्योतिर्लिंगांना तीर्थक्षेत्र करून टाकले. इकडे सोमनाथ पासून तर जगन्नाथपुरी पर्यंत करून टाकले. हे आपण जर त्यांच्या विरोधात बोललो, ठीक आहे, तर यायले असं वाटते काय हे यायचे जे पिलाटू बसून ठेवले हे आपल्यावर अटॅक करते का ह्या हिंदू विरोधी आहे, अमकाय धमकाय. पण आपण शेतकरी आहे, सगळ्यात पहिले आपलं पोट आहे, मग धर्म, ठीक आहे, मग जातपात, आणि सगळ्यात पहिले तुम्ही भारतीय आहे. धर्म आणि जातपात आले आणि दे. अरे बरोबर आहे ना. सोयाबीनचे रेट पहिले ह्या एवढा खतरनाक आहे. तुरीचे भाव 12,000वर गेले होते, माहिती आहे तुम्हाला? तुरीचे भाव 12,000वर गेले असताना ह्या चोट्याला इजिप्तवरून तुरीची डाळ बोलावली. एवढी बोलावली आपल्यासारखी का दुसऱ्या वर्षी 4 म्हणजे हबीबा होते 5,800 आणि तुरी मार्केटला गेल्या 4,000 रुपये. मग नाफेड किती खरेदी करते? छटाकभर खरेदी करते, मोजून 100-200 लोकांचे नंबर लागते, बाकी मग हात वर्त करते. नाफेड हात वर्त केले तर आमच्या पाशी तुरी खरेदी करायला बारदाना नाही. तर हे देवेंद्र फडणवीस का उत्तर देते माहित आहे का? आता उत्तर तो ऑब्जेक्टिव्ह द्या, म्हणजे तुरी खरेदी करायला बारदाना नाही आहे. आणि छोट्या सिमेंटच्या रोडवर ट्रकनं बारदाना हे टाकाले, सिमेंटच्या रोडवर ट्रकनं बारदाना हे, ह्या बारदाना कुठून येऊन राहिला? म्हणजे तुम्ही विचार करा, हे उत्तर जे असे देतात. मी नितीन गडकरीला आडवा झालो होतो,
पाहिला का तुम्ही व्हिडिओ सोयाबीनच्या भावासाठी? माया गावात नितीन गडकरी आला होता. माया गावात आल्यावर मी सोडीन का? माया गावात आल्यावर नितीन गडकरी भाषणात का म्हणते माहित आहे का? माया गावात नितीन गडकरी आला, भाषणात म्हणते त्या वर्षी का झालं होतं का सोयाबीनचे भाव 10,000 11,000वर गेले होते आणि नरेंद्र मोदीनं अमेरिकेहून 12 लाख टन सोयाबीनची ढेप बोलावली. ढेप दिवशी ते बोकडे राहते का नाही पोचलेले त्याले टाकते मासोया आणि आपले कोंबड्या पोल्ट्री फार्मच्या त्याचं अन्न आहे ते 12 लाख टन. आणि कोण्या सोयाबीनची ढेप बोलावली माहिती आहे का? जी सोयाबीन भारतात लावता येत नाही. जीएम फूड, जसं बीटी कॉटन आहे ना, बीटी कॉटन हे जेनेटिकली मॉडिफाईड आहे, तसं एकरी 30 क्विंटल सोयाबीन पिकते अमेरिकेत, त्याची ढेप पट्ट्यानं बोलावली 12 लाख टन. आणि मग माझ्या गावात आल्यावर नितीन गडकरी म्हणते का पेट्रोल 67 रुपयाचं 110 वर गेलं. भाषण युट्यूबवर आहे नितीन गडकरीचं, माझ्या गावचं पाहून घ्यायचा. मग त्याच्यानंतर म्हणते का सोयाबीनचे भाव 10,000 4,000वर आले होते. मी तिथं उभा कसा, मी ऐकूनच राहिलो. आता माझ्या बापाने केले का 10,000चे 4,000 भाव? हा, पेट्रोलचे भाव 67चे 110 माझ्या बापाने केले का? मी ऐकूनच राहिलो. मग भाषण झाल्यावर हात वरती गेला. अजी म्हणलं गडकरी साहेब माझा एक प्रश्न आहे. म्हणलं मोदी सरकारनं सोयाबीनची ढेप, जसं त्या सोयाबीनची ढेप म्हणलं, आता माईक चालूच होता, 40 कॅमेरे समोर होते. ठीक आहे. आता असा काही तो माणूस सहसा बोलत नाही गडकरी, पण तिथं काही बीजेपीचे पिलांट होते, त्यांना तुतारीचे कोपे दिले असं त्याने सांगितलं असेल का हे पोट्ट होय, आपली शीट पाडली पदवीधरची आहे ना नागपूरची, हे उभं होतं आणि यानंच आपली शीट पाडली आणि हे काहीतरी तमाशा करा. आता तमाशा काय नाही की कास्तकारा माझ्या घरात 60 क्विंटल सोयाबीन भरून होतं, ज्याची जयते त्याने कळते. माझ्या घरात 60 क्विंटल सोयाबीन भरून होतं, त्या डायरेक्ट विचारलं. जसं सोयाबीनची ढेप म्हणलं, नितीन गडकरीच्या तोंडातून भक्ताने एक शब्द निघाला, मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का? जसं पब्लिक प्रॉपर्टी आहे का म्हणलं ते रेकॉर्ड झालं, माझ्या मोबाईल मध्ये मी रेकॉर्ड झालं माझ्या पोट्याच्या. मग मी काय सुस्ती करतो, संध्याकाळी व्हिडिओ घेतला आणि वरतं हेडिंग लिहिलं. आता मी सगळ्या महाराष्ट्रातल्या पोट्याले कायदे काढून शिकवतो, हे ना मला सांगायचे का कायदे काढून, त्यावरतं लिहिलं अंडर सेक्शन IPC 21. हो का म्हणे ती पब्लिक प्रॉपर्टी आहे का? मग त्याला कायदा सांगितलं नाही का IPC सेक्शन 21 नुसार या भारतात निवडून येणारा प्रत्येक माणूस हा पब्लिक प्रॉपर्टी असतो, त्याला कुठेही प्रश्न विचारता येतो. म्हणजे यायला जोपर्यंत तुम्ही आर्य गुण बोलत नाही, समस्या मानत नाही, तोपर्यंत हे घटघटाले तयार राहत नाही. म्हणून सत्तेत असणाऱ्या लोकांना प्रश्न विचारायला लागला. काही झालं का? नेहरू म्हणते, अरे नेहरू का त्याने तिकडून मुर्द्यातून उघडून आणणार आहे. म्हणजे आपले प्रश्न आहे आणि प्रश्न खूप मोठे नाही आहे, साधे साधे प्रश्न आहे आपले. ठीक आहे, खूप मोठे आहे का? सिलेंडर 430 रुपयाचं सिलेंडर होतं, चोट्याने किती केलं? 1130. इलेक्शन आहे तर झोपकानं 200 कमी केले. अरे पण 7 वर्ष वखर दे ना तुम्हाला. सिलेंडर आला का माय बायको डेक लावतो. म्हणलं माय डेक्स नको खात जाऊ. म्हणलं सिलेंडर आल्यावर भले कोणाचा अधिकार नाही दिला, म्हणलं त्या मोबाईलवर ट्विटरने अकाउंट टाक आणि सिलेंडर मला आला का एक सेल्फी घे म्हणलं त्याच्यासोबत अशी मस्त. आणि सेल्फी म्हणलं ट्विटर हँडलवर टाक आणि डायरेक्ट चिल्लर माणसाला टॅग नाही करायचे, म्हणलं डायरेक्ट मोदीला टॅग करणं वर्तनी म्हणलं हॅशटॅग अच्छे दिन घेणं शकून. कारण चांगली गरम फडक्यानं शेकवलं दिली त्यानं. आणि हे का करते माहिती आहे का? हे कोणतीही स्कीम आपल्यावर लादवण्याचा प्रयत्न करते आणि आपल्याला चेक करते का लोक विरोध करते का या गोष्टीचा. ठीक आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेचे इलेक्शन नाही झाले 2.5 वर्ष 3 वर्ष झाले, माहित आहे? प्रशासक बसून आहे का नाही? अरे आहे का नाही? हा, इथं तुम्ही कार्यकर्ते आहे तर तुम्हाला माहित असेल, काही कॅन्डिडेट असेल इथं जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आले, साला ते इलेक्शनच नाही होत राहिलं. बरोबर आहे ना? हे लक्षात घ्या. जर स्थानिक स्वराज्य संस्थेच इलेक्शन नाही घेत आहे तर लोक विरोध नाही करून राहिले. 3 वर्ष झाले येताना आंदोलन नाही केलं. माझ्या डोक्यात तर लय आंदोलन करायच्या भयानक आयडिया येते.
म्हणजे आता काय झालं माहितीये का, आपल्या इकडे रोही डुकराचा लय त्रास आहे. रोही डुकर तुरी पेरल्या का खालं तसंच तिथे दाबत शिंद डुकर, चना पेरला का पूर्ण शिंदत तिथे रेंगाटत. रोयाचा त्रास, बरे गवा गवा विचारे ते साल हे नेते लोक ऐकत नाही वरचे. नागपूरले अधिवेशन असल्यावर डुकर पकडायचे, एका ट्रक मध्ये भरायचे आणि डायरेक्ट त्याच्या अधिवेशनाच्या गेट समोर मग गेट उघडून द्या, एखाद्याचं खाल्लं पाहिजे. असे ऐकत नाही म्हणजे एखाद्या मंत्र्याचं खाल्लं मागून म्हणजे समजत. मग मी करतोच एखाद्या थांबा, माझ्या डोक्यात नाही आयडिया येते भयानक भयानक आंदोलन करायचे. मी असंच एक आंदोलन केलं. हे तुम्हाला चेक करते का जर भविष्यात विधानसभा लोकसभा याचा जर इलेक्शन नाही झालं तर लोक विरोध करते का, याचं प्रायमरी स्टेज हे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आहे. 3 वर्ष झाले. केला का विरोध तुम्ही? केलं का एखादं आंदोलन? केलं का? लावून पाहिजे. यायनं काय केलं आता ह्या देवेंद्र फडणवीसनं, हे इतकं बदमाश आहे तिघाडी सरकार, यायनं इकडं बरोबर कोट्याच्या भरत्या काढल्या. 10 वर्ष भरत्या नाही काढल्या, बरोबर आता भरत्या काढल्या 75,000ची म्हणून भरती. आणि इकडं पॅरल मध्ये GR काढला. का GR होता माहित आहे? महाराष्ट्रातल्या 238 वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरातल्या नोकऱ्या क्लास 2 च्या पोस्ट ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्यात येईल 11 महिन्याच्या. म्हणजे आपले जे पूर्ण लायब्ररी दिवस रात्र MPSCचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते, ह्या सगळ्या परीक्षेच्या पोस्ट ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 11 महिन्याच्या भरण्यात येईल. जवळ वाटलं तेव्हा कोट्याच्या ढोकावर लाच मारून एक खेदून देईल. 11 महिने. ज्या कोट्याचा पगार 1.5 लाख त्याने 40,000 गुन्हा टाकलं होतं यायचं. पण आता ठीक आहे, थांबा थांबा थोडेसे भीड धरा ना, लकलक काय करता बसा. का सांगत होतो मी? 238 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काय केल्या म्हटलं, यायना 238 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नोकऱ्या क्लास 2 च्या यायनं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरायचं काम केलं. त्या पटकन घ्या तुम्ही, ते लोक तुमच्याकडे पाहिजे ना. मग पण सांगितलं नाही तर लक्ष ठेवा म्हणून फोटो काढून घ्या. तर मग आता सगळे महाराष्ट्रातले मोठे अभ्यास करत होते स्पर्धा परीक्षेचा आणि कोणाच्याच लक्षात नाही आलं. तुम्हाला सांगतो तशा क्लास 4 च्या पोस्ट यायनं खाजगीकरण केल्या, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केल्या क्लास 4, तर क्लास 2 च्या तशाच केल्या. तर लक्ष कोणाचंच होतं. माझ्या लक्षात आलं, मी आंदोलन सुरू केलं. वरती 10,000 कोट्याचा मोर्चा काढला. मग 6 दिवस धरणे आंदोलन केलं. सरकार ऐकायला तयार नाही, धरणे आंदोलन आले. तर मग म्या काय केलं, म्या डायरेक्ट कोट्याले दुकानं टाकायला लावली. दुकानाचं नाव काय दिलं? मोदी चायवाला. मोदीचं काय फूड लावलं. ठीक आहे. बेरोजगार पकोडा सेंटर. मोदी म्हणे ना पकोडे तयार ग्रॅज्युएट मोठे. और रिका टेकडा चिवडेवाला. जे दुकानात टाकले आणि जे मीडिया व्हायरल झाले व्हिडिओ डायरेक्ट फोट काढत त्याच्या. आणि मग दुसऱ्या दिवशी होती गांधी जयंती. देवेंद्र फडणवीस वर्धेला येणार होता. तर कलेक्टर वर्धेचे SP मध्ये ते कार्टून काढा म्हणे, दुकान बंद करा. त्यामुळे 40 लाख बच्चों का सवाल है सर बोला, ये दुकान बंद नहीं होंगे और ज्यादा ही प्रेशर आया तो दंगा ला लेने का और मेरे को जेल में डाल देने का बोला. अरे साला हे ऐकत नाही म्हणजे असं. तर म्हणलं जास्त प्रेशर आलं जेलमध्ये टाकून देता म्हणलं. आणि का की जेलमध्ये किती मस्त आहे, जेव्हा गिवाले भेटते, झोपायला भेटते, अजून का पाहिजे आहे का नाही. आणि जेलची भीती दाखवते तुम्हाला. तुम्ही जर असं काही केलं तर तुम्हाला जेलमध्ये टाकीन, दंगा आणा, माफ करा. आता ज्याला कायदे कानून माहित आहे त्याला विचारा. आता तुम्ही गावात पोळ्या आलाय, चालू राहायचे का नाही? वडाच्या झाडाच्या खालतं एखाद्याच्या घरी नदीच्या खोपच्यात तिकडं काटा काटानं जुवा चालू चांगला 50-50 हजारात. आणि तुम्हाला काय माहित पडलं, पोलीसवाले आले पत्ती घेऊन जे पैसे का नाही. तुम्हाला माहित आहे का किती रुपये दंड आहे जुव्यात पकडले तर? 200 रुपये. मला माहित आहे, मी पयासाठी नाही होईल.
पकडतं का पकड नेतं का पोलीस स्टेशनला नेते जेलमध्ये बी नाही टाकत 200 रुपये दंड आहे याच्यावर दंड नाही आहे आता हे मला माहित आहे सांगत आले तुम्हाला अरे साला आता नाही पळणार बघ मग मी 200 नाही ना आता कायदा म्हणते 200 रुपये दंड आहे 200च्या वर दंड नाही आकारता येत आणि जेल तिथून पोलीस स्टेशन मधूनच सोडून देते तुम्हाला आता हे मला माहित आहे पण तुम्ही भोग पैसा उठून पैसा झाले आहे आता ज्याला कायदे माहित आहे तो कायदे पळायला ज्याला माहित आहे का केल्यानं का होते त्याच्यामुळे मग तुम्हाला जर काय ठिकाण माहित असले तर थोडेसे विचार करते लोक का याच्यावर पोलीस केस कोणती लावायची ह्या साला आपल्याला सांगायचं होय म्हणून नॉलेज खूप महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांच्या काळात किती आंदोलन केले पण एकही पोलीस केस नाही लावली काऊन नाही लावली कायद्याचं नॉलेज होतं इंग्रजांपेक्षा जास्त म्हणून नाही लावली म्हणून नॉलेज इज अ पॉवर ठीक आहे ज्ञान हे ताकद आहे तुमच्यापाशी आणि तिचा वापर करता आला पाहिजे म्हणून मग ते दुकानात टाकले तर मी सरळ कलेक्टरने सांगितलं इथून का गेला म्हणलं देवेंद्र फडणवीस नाही त्याच्या गाडी समोर झोपलं काहीच नाही म्हणलं फक्त गाडी येऊ द्या म्हणलं तर देवेंद्र फडणवीसनं कल्टी मारली आणि ते तिथून बायपास गांधी पुतळ्याला पळालं ठीक आहे म्हणलं जिंकलो आपण नित्या पळाला तो आलाच नाही तिकडं त्याला माहित होतं हे आता झोपू शकते बेकार आहे पोपट तर एवढी ताकद तुमच्या प्रत्येकात आहे माझ्यातच नाही आहे आता काय काय पोपटे का नाही मला फोन करते सर अजी इलेक्शन आलं की हे सर ग्रामसेवकाच्या परीक्षेचे फॉर्म भरून घेतले अजून परीक्षा झाली नाही सर व्हिडिओ घ्या साले ठेका घेतलाय का करा मास्तर तुमचा वाला उद्या करा मास्तर मेला म्हणजे कोण बोलत तुमची बाजू तुम्ही तुमची बाजू बोलले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो शिकेल गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तुझ्यावर अन्याय अत्याचार झाला तू बोलला पाहिजे जर तुझ्यावर अन्याय होत आहे तू बोलून नाही राहिला तर ते डिग्री मुंबई कर जिथं टाकायचे तिथं टाकून घे का फायदा फायदा का मग त्या डिग्री घेण्याचा तुझा फायदा का शिक्षण घेण्याचा फायदा का जर तू बोलून नाही राहिला तुकाराम महाराजाचं एक वाक्य आहे जगद्गुरु तुकाराम महाराजाचं माया बाप म्हणते तू लयच बोलतोस आल्या म्हणते एवढं बोला लागते का एकटंच आहे बापाने त्याला भीती वाटते बाहेर गेलं जाते त्यामुळे का करायचे बाबा मारून टाकत याच्यावर काय त्यांना विचाराची भांडण आलं तर गांधीने गोळ्या मारल्या ठीक आहे पानसरेला गोळ्या मारल्या कलबुर्गीला गोळ्या मारल्या हे करूच का शकते अरे हे गांधीच्या फोटोले गोळ्या मारते फोटोले म्हणजे यांच्या डोक्यातून अजूनही गांधी गेलेला नाही फोटोले गोळ्या मारते म्हणजे गांधी जिवंत आहे ह्याचा असा अर्थ आहे हे एवढंच करू शकते हे विचाराचं भांडू शकत नाही हे माझ्यासोबत डिबेट नाही करू शकत त्याला माहित आहे हे याला उरून पुरतो याच्यासोबत उरून पुरता येत नाही आणि का कारण हे बस एवढंच करू शकते माझ्या म्हणणं आहे का यार ही जिथं जातो तर आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुम्ही बोलले पाहिजे माझ्या येण्याचा उद्देशच तो असते का तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तुमच्या मालाचे भाव पडले तर तुम्ही एकजूट होऊन आंदोलन केले पाहिजे तुम्ही एकजूट होऊन भाव मागणी केली पाहिजे कसे 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 पंजाबचे शेतकरी दटून राहिले 1.5 वर्ष अरे राहिले ना मोदीच्या उडा पाण्याचे फवारे मारले त्याले खलिस्तानवादी का म्हणलं त्याले आतंकवादी का म्हणलं त्याने काटे का लावले उठले का ते उठले का नाही उठले शेवटी मोदीले माघार घ्या लागली आणि 3 शेतकरी विरोधी कायदे मानले काहीच नाही करायचे आणि तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं स्वराज्य फुकट निर्माण नाही केलं मरण ह्या कायद्याच्या बाहेर काढून ठेवलं होतं का जेव्हा मरण येईल तेव्हा पत्कारी आणि तुम्ही जर मराले नाही दिले तर तुम्ही काही करू शकता आयुष्यात पण सारे लोक नाही मी बोललो तर माझ्या घरी पोलीस केस होईल मग मला जेलमध्ये जा लागल मग मला का म्हणणार काहीच नाही म्हणत का म्हणणार आता एखाद्या पोट्यानं बोललो एखाद्या मंत्र्याला काही लगेच त्याच्या काकाला फोडलो लय शायना झाला का तुमचा पुतण्या लय कारभार करून पाहिला त्याला सांगा काही ऐकलं नाही कोणाच्या बाबा तुम्ही आपण जे करणं होते ते करणं झाल्या तर काहीच नाही करत
काहीच नाही करायचे, नेते फेते चिल्लर आहे. का करते साले, काहीच नाही करत. हे फक्त धमक्या देऊ शकते. तुम्ही ठीक त्यावर आले ना, तू का करतात कर, म्हणजे काहीच नाही करत. तर मी एवढं मोदीच्या विरोधात बोलते, करते का माझ्या विरोधात? मी तर वाटत बोलणार एखादी इंडीची धार साली इंडीची धार टाकत नाही. एखादी त्याच माझ्या घरी इंडीची धार का भेटत त्याला भोगदार, ठीक आहे, भोगदारवाली अंडरवेअर भेटेल एखाद्या कास्तकाराच्या उरावर टाकतात, त्याच्या उरावर 2 लाख कर्ज आहे, त्याला माहित तर पडत किती कर्ज आहे, कसा हलाकी जगून राहिला तो. त्याच्या घरी नाही टाकणार ईडीची धार. मग काय मेली का ईडी तिथे? बरोबर, मरा गिरायला घ्यायचं नाही, कमावून न्यायचं बी कुठे एवढं. महार लोक कमवायच्या मागं, तुम्ही खूप पैसे कमावले, खूप पैसे कमावले, तर आता हे मुक्या आण्या आहे, त्याचा बाप मेला धीरे, तर त्याचा बाप मेला, त्याच्या बापानं करोडो रुपये कमावून ठेवले. असं म्हणलं का मुक्या बाबा तुम्ही लय कमावले, तुम्हाला 500च्या बंडलाईच पेटवला का? 500च्या बंडलाईच तुम्ही मेल्यावर हातातल्या अंक सोनं गुण सब काढते, त्याच्यात एखादा बारीकसा मुली पाहिजे जी बी खालतं ठेवाले, तो बी शोधून काढते बारीकवाला. घरात कपाटात 5 नवीन कोरे ड्रेस राहते, हे नाही देत. हे 250 रुपयेवाले बंगाली आहेत ते बिना खिशाची. अरे आणते ना, 5 नवीन कोरे ड्रेस राहते, हे नाही देत म्हणलं, ते बंगाली आहेत ते बिना खिशाची. फक्त काय देते माहित आहे का? जर तंबाखू खात असेल तर एक अतुलची पुडी ठेवतो, आणि जर पेट असेल तर ते 180ची पावती ठेवली. त्याच्या पर्याय काहीच नाही देत. आणि पेटवाचं असं तर असा पाऊस असेल आणि लाकडं ओले असेल तर तुझ्या उरावर राखेल, डिझेल, थोडेसे पैसे असेल तर टायर, थोडेसे पैसे असेल तर मग तुले डालडा, थोडेसे पैसे असेल तर तुपाचा एखादा पिपा, त्याच्यावर काही नाही. तू कुठे देणार आहे? मी माझ्या कमाईतले 10%, 15% पैसे दान करतो. क्लास घेतो तेव्हापासून, आताच नाही करत. दान म्हणजे काय का करतो? मी गोरगरिबाच्या पोरायला पुस्तकं वाचतो, ठीक आहे. मी एखाद्या गोरगरिबाच्या पोराने शिक्षणाने कमी पैसे पडले त्याला देतो. माझ्या क्लासमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त शहराच्या पोरायला फुकट शिकवतो, आणि ज्याचा मायबाप करता धरता मायबाप वाढलाय त्याला फुकट शिकवतो. आणि मग आता मी या गावरानी भाषेत बोलतो. मास्टर सारे लोकांनी पाहिले, सोकाल मला तुला घाल कुत्र्याला पाहिले का नाही? कारण असा शेवटी गावरानी आहे, कॉकरेल आहे, बॉयलर आहे. अरे आपला मित्र जर शहरातून आला तो काय म्हणते, गावरानी कोंबड असं ते एखादं पाय, कॉकरेल म्हणते का तो? गावरानीची मजा गावरानीच आहे. हे बॉयलर आणि कॉकरेल मध्ये भेटत, मोहाचा माल मोहाचा आहे, त्याची मजा इंग्लिश मध्ये नाही येत, तशी आहे का नाही? आणि हे वराडी भाषेची खासियत आहे ना. वराडी भाषे बोलायची, आपल्या पोटच्या पुण्यात गेले तर लाज येते वराडी बोलायची. आता छाती करून बोलते, अरे करा मात्र आमच्या गावात लावाय, त्याची भाषा. मी पुण्यात राहिलो, पण पुण्यातल्या पोट्याले आबे साल्या शिकवलं, वरून खरा खातं मी शिकवलं, त्याची भाषा स्वीकारली नाही. माया दुकान आहे मांडव्याले बस स्टँडवर, विरुयांजी रोडवर. तर माया सोबती आहे बोराची गुलटी, एवढंच आहे. मी आता 2 वर्ष पुण्यात राहिलो. आता ही भाषा एवढी सुंदर आहे, मी भाषा शिकलोच नाही. पुण्यात 2 वर्ष राहिलो, अजिबात नाही तिच्या पोट्याला शिकवली आपली भाषा. आता असं दुकान आहे ना, आता ते सोयाबीन काढायचा पिरियड, दिवाळी आलो तो गावात मी, तर ते रत्नाकर नावाचं सोबती आहे माया. तर ते का नाही, बारदाना नाही राहत का 60 किलोचे कट्टे आपले सोयाबीन भराचे, ते स्प्लेंडरवर टाकलेले का 40-50, आणि मग त्याच्यावर ते असं बसलं होतं, ठीक आहे. ते असं बसून आलं, ते असं मला सवय दिसलं. तर आमच्याकडे पद्धत आहे, कधीच मित्राले नावानं बोलवायचं नाही, बापाच्या नावानं बोलवायची पद्धत आहे. आता ते जसं दिसलं
त्याने नारायणच्या मनाशी मायाबाप इकडून दोन्ही गोष्टी ऍट ए टाइम झाली. ते नारायण बोराड्याचं चिरंजीव आहे, एवढंच आहे मोठं पाजी. ते पलटवली गाडी मायाबापी म्हणून अबे मुरगाड्यामध्ये 2 वर्ष पुण्यात राहिला, काही तर पुण्याची भाषा शिक, साल्या पुण्याचा आहे म्हणे. आता माझ्या घरासमोर एक कोलाम जातीची पोरगी राहते, ते कृषी अधिकारी वरून लागली. आता ते नागपूरला शिकली, तिचे आई वडील रोजमजुरी करायचे, कोलाम जाती ते खूप शुद्ध बोलायची. हे काय म्हणे कोलामाची पोरगी कशी बोलते, तू काय म्हणे पुण्याचा असून कसा बोलतो. त्यामुळे बाबा सर्व दुसऱ्याचं घ्यायचं, आपलं आपल्यापाशी का ठेवायचं की म्हणलं, काही तर आपली आयडेंटिटी असली पाहिजे. आता म्हणे महाराष्ट्रभर त्याच्यासाठी ओळखते, भाषेसाठी, कायसाठी. आता प्युअर गावरानी माल आहे साला, ठीक आहे. तर तो पुन्हा माझ्यासाठी आगीत तेल टाकले. पहा ना मामाची सांगा त्याने, पुण्यात राहायचे मोठं काही शिकलं नाही, काही नाही. साल्या भेट म्हणलं तू तिकडे, तू सांगतो. तर आता त्याच्यात होते का, हे भाषा एवढी सुंदर आहे, ज्या ज्या लोकांना या भाषेची लाज वाटते. मी इंटरव्ह्यू याच भाषेत दिला. मी कलेक्टर विलेक्टर कोणी राहिलं स्टेजवर, आता लोकसभेची भाषण पाहिलेच ना, पवार साहेब होते, मी बोललो का मला तुला घाल कुत्र्याला, आपल्या वराठीतच धुवाधार, ठीक आहे. मग आता तिथं हॅलो, तर माई बायको फुल इंग्लिश मला. आता मले त्याने लोक विचारते का सर हे तुमचं पोट हिंदी कोण बोलते जे म्हणते. आता ते बोलले, आता लोकांना का सांगावं, हे बंद पडते रे मनामना. हॅलो हॅलो, शेल पाहिजे दुसरा आहे का ढोबर, दुसरं ढोबर दे तर हे माई बाय फुल इंग्लिश. इंग्लिश माल म्हणजे शेत लावून शेत चालू. हॅलो, आता माई बायको आहे नेफ्रोलॉजिस्ट, म्हणजे MSc नर्सिंगच्या पुरायला शिकवतो. ती आहे फुल इंग्लिश मान, मी आहे गावरानी मान. आता ते पोट केलं पहिला, आता इंग्लिश मी गावरानी, आता ते हिंदी बोलते. आता त्याच्यात काय झालं, एक दिवस मी गावले चाललो, त्या गाडीच्या काचातून म्हैस दिसली, म्हैस. तर माई बायको त्या पोट्याने म्हणते बेटा दिस इज बफेलो. काही नको सांगत जाऊ, हे सांगते बफेलो, मी सांगतो मसाल, हे सांगते लेक, मी सांगतो तंगडा, ठीक आहे. तर अशी भाषेची खूप सुंदर आपली भाषा चांगली आहे. भाषेतले काही शब्द खतम होऊन राहिले, आपण जर त्याच्यात लक्ष नाही दिलं तर खतम होऊन जाईल. आता पोळी ठेवायचा हॉटपॉट आला, हॉटपॉट. पहिले दौडी होती, दौडी. त्या दौडीत बन्यानीचं फडकं आहे भोगदारवालं, ठीक आहे. ते बन्यानीचं फडकं नाही बदललं, ते तसंच आहे, पण दौडी बदलली. आता त्याच्या जागी हॉटपॉट आला स्टीलचा, पोळ्या ठेवायला. मयाला नाही घरायले, घराले मयाला, त्या मयाला शब्द गायब झाला, ठीक आहे. त्या बंडीले बैलाचं ढुगणवरती चाकाला पाय नाही लागले पाहिजे, त्याला हॉर्नी बोलते, हॉर्नी. ते शब्द गायब होणार आहे काही दिवसानं, कारण काय होणार, ते लाकडाच्या बंड्या बंद झाल्या, ते खतम होत नाही अशी भाषा. पण भाषेचं सौंदर्य मात्र कायम आहे. म्हणून ज्या ज्या लोकांना असं वाटते कधी कधी शिवा देणं चांगलं असते, ज्याला असं वाटते का शिवा गिवा दिले नाही पाहिजे, तर त्याचं उदाहरण सांगतो. मी 9व्या वर्गात होतो, संत्र्याचा बगीचा होता, माझ्या बाप वखरवाई करून राहिला होता उन्हाळ्यात. आता वखरण चालू, दुपारी 12 वाजले होते, त्या डबा आणून संत्र्याच्या झाडाला लटकवला.
माया बापाला वखर उभा ठेवला, पाणी प्याली विहिरीवर आला. आता वखर उभा आहे, मी गेलो बैलाच्या जोडीपाशी आणि मग कासरे घेतले हातात, खांडोर हातात घेतले बैलाचे, वखरावर उभा राहिले. माया बाप तमाशा आहे का खरंच याच्याकडून बैल समोर जाते का? मी बैला उभा राहिलो त्या वखरावर आणि बैलाने झे बैला म्हणलं, बैल समोर नाही गेला. तीन वेळा म्हणलं झे बैल, पण बैल समोर नाही गेला. माया बाप इथून गेली तमाशा पाहून राहिला. माया बाप म्हणजे आबे खाल्या शिवाजी तेव्हा या बहीण तेव्हा तुकारीचा एक डोक्या लावत तेव्हा आपण पाय उचलला. कवा कवा शिवाजी कामात येते. ठीक आहे. आणि हे तुम्हाला सांगतो, हे नॉलेज खेड्यातच भेटते. जे जे मोठे शहरात येते त्याला हे नॉलेज भेटत. आजकाल तुम्हाला सांगतो, म्हणजे पहिले सायकल शिकायची राहील तर बिना टपराची सायकल होती माझ्या घरी, त्याच्यावर कॅरियर. आता आजकाल बाप सायकल आणून देते मोठ्याला 3 चाकाची, पडलं नाही पाहिजे. अरे ढोकरं फुटल्याशिवाय, टोंबे फुटल्याशिवाय सायकलची मजा नाही. त्याच्यात सोबती बसून राय, त्याची किती मोठी रीच त्याला माहित आहे, डोकं त्याला पडणार आहे आणि मागून कार्याला भरी असं राय का नाही. आणि रिक्स आयुष्यात आहे. सगळ्यात मोठी रिक्स तर या देशातला आमचा शेतकरी घेते. 60 क्विंटलचा सोयाबीनचा 70 क्विंटलचा ढीग वावरात राहते आणि वरून आबा येते फारी झाकाले स्प्लेंडरवर. ठीक आहे. हवेनं उडू उडू जाते. गोटे ठेवा, लाकडं ठेवा. 40 क्विंटलचा येता राहते वावरात, आबा येते ना. सगळे शेतकऱ्याचाच माग आहे, पण तो जगाचा पोशिंदाच या भारतात उपाशी आहे. पण तो शेतकरी जगला पाहिजे, त्या शेतकऱ्याने हमीभाव भेटला पाहिजे. सगळे म्हणते स्वामीनाथन आयोग लागू करा. आतापर्यंत राहुल गांधींनी स्वामीनाथन आयोग नाही बोलले. आता उरावर आलं ना राहुल गांधीच्या. ठीक आहे. कोणीच ओबीसी जनगणना नाही म्हणे. काँग्रेसचं एवढं वर्ष सरकार होतं, बोलला का काय बोलला. आता उरावर आलं ओबीसीची जनगणना. आता पण शेकली का? हे शेकल्यावर पाहिजे स्वामीनाथन आयोग ढमक. आता माहित आहे ना उरावर आलं ना स्वामीनाथन आयोग यायलाच नाही मला, काऊन नाही लागू केला तेव्हा. आता उरावर आल्यावर लागू करून पाहिजे. विरोधात असताना बोलून राहिले. मोदीने तर करायचंच नाही, मोदीने जनगणना नाही करायची नाही ओबीसीची, कारण ओबीसी मोजले तर 52% वर आहे आणि 52% ऑथेंटिक डाटा आला. इंग्रजांना मोजलं 1931 ने ओबीसी किती आहे. मग हे ऑथेंटिक डाटा आल्यावर उरावर बसत आणि मग हे मानत का आमची हिस्सेदारी आम्हाला द्या. मग आता जेव्हा हा विषय आला तर काय म्हणते स्वामीनाथन आयोग, का सांगितलं स्वामीनाथन आपल्याला घ्यायला नाही माहिती. स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन आयोग म्हणते आता कोणताही कंपनी मालक आहे, आपल्या मालाचे भाव आपण ठरवू शकतो का? नाही. पण स्वामीनाथन आयोगाने सांगितलं का तुम्ही शेती करता, शेतकरी कोणताही माल उत्पादक एखादा खुर्ची बनवत आहे, तो जिथं राहते त्याला जर हे रेट घेतलं असेल त्याचं रेट मोडते त्याच्यात लागत खर्चात. बरोबर आहे. मशीन घेतली, आता तुम्ही कोणतीही गाडी घ्या, गाडी घ्यायला गेल्यावर गाडीचा विमा 100% काढते का? 10 लाखाची गाडी घेतली 10 लाखाचा विमा काढते का? नाही. गाडीचा विमा 90 लाखाचा काढते. पण 10 लाखाचा नाही काढत. गाडी शोरूमच्या बाहेर निघाली का 10% रिड्यूस होते. डिप्रिशिएशन घसारा म्हणते त्याने. तिचं इंजन झिजन, टायर झिजन. मग आता तुम्ही शेतीतून उत्पन्न घेत आहे, शेतीची झीज होईल का नाही? तुम्ही दरवर्षी का टाकता? शेणखत, एकरी 4 टाल्या. त्याचे पैसे शेतीमालाच्या लागत किमतीत पकडल्या जात नव्हते. स्वामीनाथन आयोग म्हणते ते पकडा. मग नवरा बायको दोघांचे रोजगार पकडत होते, पण नवरा बायको व्यतिरिक्त घरचे अजून 4 लोक शेतीत काम करत असत, त्याचे पैसे पकडल्या जात नव्हते. आता मी जर एखादा शेतकरी आहे, पण मी भाड्यानं शेती करत आहे, 10 एकर वावर केलं 2 लाखाचं, तर वावराचं भाडं पकडा म्हणते स्वामीनाथन. त्याच्यामुळे लागत खर्च का होईल? वाढेल. आणि लागत खर्च वाढला तर आपल्याला हमीभाव का भेटल? जास्त. हे स्वामीनाथन सांगितलं, म्हणून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या. आणि आपल्या मालावर आपण आपल्या मुलानं सरकारी नोकऱ्याच्या तयारी करा. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या मुलांना
आपल्या मालावर प्रोसेस करता आली पाहिजे। याच्यासाठी गव्हर्नमेंट तुरीची डाळ बनवायच्या मशीना, याच्यासाठी सबसिडी आहे, 35% सबसिडी। 10 लाखाचं कर्ज घेतलं तर 6.5 लाखच भरावं लागतं, हे लक्षात ठेवा, लय लोकांना माहित नाही। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आपल्याला जर खांडून झालं काही झालं, ह्या बायका फेशियल मेशियल करायला जातील, तर ते कापसाचा एक बोया येते उसाचा, हे किती रुपयाचा आहे माहित आहे का? तो 100 ग्रॅम कापसाचा बोया 60 रुपयाचा। किती रुपयाचा? म्हणजे कापूस 60,000 रुपये क्विंटल झाला, आणि तुमच्यापासून का भाव घेते? 6,000 रुपये। असं साल्यानं का केलं? काही काय केलं? सरकी काढली अनुकूल आहे का? हे लिननचं शर्ट आहे, 1200 रुपये मीटरचा कापड आहे साल्याचा। कापड याचं वजन 100 ग्रॅमचं 1200 रुपये मीटर, 150 ग्रॅम कापसाचं वजन 1200 रुपये। आपल्यापासून का भाव घेते? शेतकरी हा व्हॅल्यू ऍडिशन नाही करत म्हणून मागाय, ज्याले मालाचं व्हॅल्यू ऍडिशन करता आली, मग आपला कास्तकार इथं अमेरिका चायना पुढे जाऊन गेला, त्यानं व्हॅल्यू ऍडिशन केली, शेतकऱ्याला असे क्लस्टर टाकून दिले। हे कवाई भारतात असा बदल जर भारतात झाला, शेतकऱ्याच्या पुढे एक करता आलं, म्हणजे आपल्या बाबचा कापूस घ्यायचा, त्याच्यातली सरकी काढली का कापसाचे भाव वाढते, त्याच्या गठाने बोलवते, लगेच भाव वाढते। कापसाचा धागा बनवला, लगेच व्हॅल्यू ऍडिशन झाली, धाग्याचा कापड बनवला, लगेच झालं, कापडाचं शर्ट बनवलं, पुन्हा किंमत वाढली, किंमत वाढत। हे आपले पोट्टे साले त्या मोबाईल पिचळत राहील, रील्स पाहिजे, अगावचे चोट्टे कारभार करण, हाय जानू, हाय पिल्लू, अबे शिका थोडेसे त्या मारवाड्यापासून गुजरात्यापासून, हे बाहेरून आले ना आपल्या उरावर बसले, आपण आपली जमीन इकून द्यायले, त्याच्या दुकानात आपले पोट्टे पुऱ्या बांधून राहिले, सत्य परिस्थिती आहे। शिंदे कुठून आले? पाकिस्तानातून आले शिंदे लोक, बंद्या मार्केटमध्ये जमीन कॅप्चर करून आहे ना, जमीन कोणाची? आपलीच, आपले पोरं का करून राहील भेंड। म्हणून हे लक्षात ठेवा, का आपल्या पोरांना उद्योगधंदे करायला पाहिजे, ज्याले नोकऱ्या जमते, अभ्यास चांगला करता येते ना, नोकऱ्या करा, ज्याले फेकता येते मोदी सारखं, त्यांना युट्यूब चॅनल करा माझ्यासारखे, ठीक आहे। 1000 सबस्क्रायबर झाले, 4000 तास व्हिडिओ पाहिला तर युट्यूब तुम्हाला पैसे देणं चालू करत। हे आपल्या पोट्याने समजलं पाहिजे, ह्या छोटा मोठा धंदा असेल तर दोन्ही खिशात पैसे राहते 24 तास, नोकरीवाल्याच्या खिशात फक्त 10 तारखेपर्यंत पैसे राहते, 10 तारीख झाली का 3000 राहते फक्त डब्यात, ट्युशन वाल्याचे दे, किराणा वाल्याचे दे, पेपर वाल्याचे दे, आहे का असं आहे। म्हणून आपल्या पोरांना उद्योगधंद्याकडे वया, हे गरजेचं आहे। आणि सत्तेत असणाऱ्या लोकांनी चुकीचा निर्णय घेतला, आपल्या विरोधात घेतला, तर त्याला विरोध करणं शिका, पायकीचे झेंडे घेऊन राहायचं नाही, ठीक आहे। मी पवार साहेबांना सांगून आलो, जयंत पाटलांना मी सांगून आलो, मी परखड माणूस आहे, माझ्या तोंड बंद करायचं नाही, त्या दिवशी राजीनामा फेकून मारून देईल, पहिले सांगून आलो पार्टीत जायच्या पहिले, तर माझी ओळख हे एक जनसामान्याचा माणूस, शेतकऱ्याचं पोरग म्हणून आहे, मी त्याची बाजू मांडतो, ज्या दिवशी मला म्हणाल का असं बोलायचं नाही, त्या दिवशी ढोबर बंद। काय पहिलेच प्रसिद्ध आहे मी, त्याच्या काय प्रसिद्धीनं आपल्याला प्रसिद्धी भेटत असा काही विषय नाही, नाही झालं आमदार खासदार तर आमदार खासदारापेक्षा कमी नाही आहे, त्या मंत्रालयात गेल्यावर सगळ्यात जास्त गर्दी माझ्याच पाशी राहते, सत्य परिस्थिती आहे। तुम्ही माझ्यासोबत येत आहे एखाद्या दिवशी, आणि काम बी होते एका फोनवर, असं नाही का होत नाही, एखाद्या आमदार खासदारच नाही करणार, मग माझा फोन गेला का त्याला माहित आहे व्हायरल होते रे बुवा। म्हणून माझं सांगणं एवढंच आहे। आणि हे जे आता सरकार यायनं गुलाबजामुन दिला, लाडकी बहीण,
दिला ना. आता 18 तारखेला रक्षाबंधन आले, तुम्हाला ओवाळणी येणार आहे लाडक्या भावाची 3,000 रुपये 2 महिन्याचे पैसे येणार आहे. मस्त घेऊन घ्या, सुस्ती करू नका. भाऊ काही वावराची वाटणी देणार नाही, ठीक आहे. जमल्या तर 1500-1500च्या 2 साड्या घ्या, नवऱ्याच्या हातात काही घेऊ नका, ठीक आहे. आणि आता लाडका भाऊ चालला, काही दिवसांना लाडका जवाई सुटला होता ना, लाडका भाऊ झाला. लाडका हे याच्यासाठी आहे का आता यायले लोकसभेत चांगला गब्बा बसला. कारण हे लक्षात ठेवा का या महाराष्ट्रात निष्ठा राहिलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते एकाच कारणामुळे, शिवाजी महाराजाचा प्रत्येक मावळा हा निष्ठावंत होता. आणि इतर निष्ठा इकून खाणारे लोक आहे. सुरत मार्गे गुवाहाटी गेले, आहे का नाही, 50 खोके माजले बोकी. आणि हे तसे तर गेलेच गेले, वरून दावा केला का ते धनुष्य चिन्ह आमचं होय. बरं झालं आडनाव नाही मागितलं, आडनाव मी मागा लागत होतो, ठाकरेचाच होय मी. बरोबर आहे ना. आणि लाडकी बहीण योजना त्या माणसानं डिक्लेअर केली ज्यानं स्वतःची बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली. अरे बरोबर आहे ना. लाडकी बहीण योजना कोणा डिक्लेअर केली? ज्यानं स्वतः लाडक्या बहिणीच्या विरोधात बायको उभी केली. ह्या योजनेचं नाव लाडकी बायको योजना पाहिजे होतं. मग खतरनाकच काम आहे. म्हणजे दाखवाचे दात वेगळे, खायचे दात वेगळे आहे. मस्त पैसे येते, घेऊन घ्या, काही सुस्ती नका करू. अजून कोणी फॉर्म भरायचे राहिले असेल, तुम्हाला सांगतो एक किस्सा. हे गुलाबजामू आहे. 2019च्या इलेक्शनच्या अगोदर ह्या दाढीवाल्यानं एक स्कीम आणली होती, शेतकरी सन्मान योजना. शेतकऱ्याला वर्षाचे 2,000 रुपये 3 टप्प्यात द्यायचे, 6,000 रुपयाची भीक द्यायची शेतकऱ्याला. अबे साल्या, आम्ही जर 1 लाखाचं खत विकत घेतलो तर तोट्या तुला 18,000 रुपये जीएसटी देऊन राहिलो. अरे जर फवाऱ्याचं औषध 1 लाखाचं विकत घेतलं तर 18,000 शेतकऱ्याची जीएसटी चालली नव्हती. आणि बरं यांना तुम्हाला सांगतो, या गाडी घेतली आता इनोवा, किती रुपयाची झाली माहिती आहे का? 30 लाख. गाडीची ओरिजिनल किंमत किती आहे? 19 लाख. साल्यानं 11 लाख तोट्यानं टॅक्स घेतला. असं वाटतं का? 11 लाख फुटाचा टॅक्स दिला. बरं तो टॅक्स दिला का दिला? टॅक्स घेतला 15 वर्षाचा. आता समृद्धीनं आलो, साल्यानं तो वखरला. पेट्रोल डिझेलवर अटल बिहारी वाजपेयी पासून पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे 2 रुपये वखरते. अजूनही चालू आहे, 22 वर्ष झाले. हे वेगळे. आणि तुम्हाला जे हे किसान सन्मान योजना चालू केली का नाही, तर याच्यासाठी शेतकरी कल्याण कर डिझेलवर 4.5 रुपये ना पेट्रोलवर 3 रुपये वखरणं चालू. अजूनही म्हणजे आता चालू केलं या. म्हणून पेट्रोल डिझेलचे भाव जे वाढले आहे ना, हे आपलेच पैसे, इधर से लो इधर से. तर हे जे शेतकरी सन्मान योजना चालू केली, याचे तलाट्याने सांगितलं गावातल्या सगळ्या 7 बाऱ्याच्या नावावर पैसे टाका, अकाउंट नंबर घ्या. अकाउंटचा नंबर घेतला, माझ्या नावावर पैसे पाठवले. पैसे पाठवून दिले इलेक्शनच्या अगोदर. आता इलेक्शनच्या अगोदर पैसे पाठवले, आणि पैसे जेव्हा पाठवले, पैसे आले, आणि इलेक्शन झाल्यावर मला तहसीलदाराचा नोटीस आला. नोटीस का आला? तुम्ही इन्कम टॅक्स पेअर आहे, म्हणून तुम्ही जे आतापर्यंत 12,000 रुपये घेतले ते वापस द्या. मी गेलो तहसीलदाराकडे, म्हणलं मला विचारलं होतं का माझ्या अकाउंटवर पैसे टाकायच्या वेळेस? म्हणलं माझी सही आहे का कुठं? कोणाने विचारून पैसे टाकले? म्हणे वरून आदेश आलता. मग आता कोण वापस घेत आहे? म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स पेअर आहे. म्हणलं देत नाही. माहिती सही आहे? मला विचारलं,
माझ्या सहीने घेतले का पैसे, तुमची अट होती का इन्कम टॅक्स, तेव्हा काऊन नाही चालली केली, तेव्हा वेळ होता ना, पट्ट द्यायचे होते आणि पट्ट मत द्यायचे होते. असंच तुम्हाला बी करू शकते. हो, मला नोटीस आलं ना, झापलं मग तहसीलदाराला धरून. म्हणलं मला सांगितलं होतं का, मला विचारलं का, माझी सही घेतली का तुम्ही, नाही म्हणे वरून आदेश आला का सगळ्याला टाका, सगळ्याला टाकले. मग तुमची अट होती का इन्कम टॅक्स पेअरले पैसे द्यायचे नाही किसान सन्मानचे, मग मला दिले काय नाही खड्ड्यात दसाले, मग तुम्हाला देऊन देईल, मतदान घेऊन देईल. हे भारतात नवीन राजनीती चालू आहे, याला कॅश फॉर वोट म्हणते. ते कॅश घ्या, सरकारच्याच पैशात, बरं कोणाच्या पैशात, त्याच्या खिशातून येऊन राहिले का साले हे चोट्टे, नाही. म्हणून ह्या सगळ्या दिलेले रसगुल्ले, गुलाबजामुन, ठीक आहे, कवा कवा हे जिलेबी वाढवून टाका, याच्यावर भरोसा ठेवायचा, ठीक आहे. आणि कोणतंही सरकार येऊ, म्हणजे महाविकास आघाडीचं बी आलं आणि त्यानं जरी चुकीचे निर्णय घेतले तर बोमलाचा, ते चुलीत गेलं कामधाम, ठीक आहे. काही लोन नाही घ्यायचं, मी बोमली, हा इन्शुरन्स नाही भेटून राहिला, ठीक आहे. तर इन्शुरन्सचा प्रॉब्लेम असा आहे का शेतकऱ्याकडे पहिले अँड्रॉइड मोबाईल नाही आहे आणि छोट्या कंपन्या, तुम्हाला सांगतो मोदी एवढा बदमाश आहे, एवढा बदमाश आहे, म्हणजे आता मी अभ्यास करणारा माणूस आहे, मी डेप्टी कलेक्टर, DYSP, PSI सारखे लोक बनवतो, आता म्हणजे सगळ्याच अभ्यास आहे. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तर भारतात पीक विमा करासाठी एकच कंपनी होती आणि ते सरकारची होती, तिचं नाव होतं ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. काय सांगितलं मी, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि पीक विमा काढला जात होता, तेव्हा भारताचं जे शेअर मार्केटचं बिल्डिंग आहे त्याच्या 17व्या मजल्यावर भारताचा पीक विम्याची बँक होती, त्याचं मुख्यालय तिथे होतं, त्याचं नाव आहे ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. आता सरकारची बँक होती. आता आता लक्ष द्या, तुम्हाला पीक विम्याचा 1 रुपया भरायला लावला अजित पवारनं, भरायला लावला ना, ठीक आहे. तुम्हाला माहित आहे किती रुपये त्याचा हे आहे इन्शुरन्सचा, काय म्हणते त्याला, प्रीमियम किती आहे माहित आहे का, एकरी 1700 रुपये आहे. वरचे पैसे कोण भरून राहिलं, महाराष्ट्र सरकार. पहिले सरकारची कंपनी होती, सरकारनं जरी प्रीमियम भरला तर सरकारच्याच बँकेत जात होता. ह्या चोट्यानं का केलं, 14 पासून यानं बिर्ला, टाटा, रिलायन्स याच्या कंपन्याने मान्यता दिली. खोटं असेल तर विचारून घ्या, माहितीचा अधिकार टाका. उघडपणे ऑनलाईन चालू असेल व्हिडिओ तर बोलून राहिले, याच्या बापाला नाही बेस चालायच्या, ठीक आहे. सत्य है, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. जे खरं आहे ते खरं आहे. आणि ह्या कंपन्या तुम्हाला मुद्दामून, ठीक आहे, देत नाही पीक विमा, तर त्याने नफा कमवत आहे. आमच्या वर्धा जिल्ह्यात मागच्या वर्षी 280 करोड रुपयाचा प्रीमियम भरला महाराष्ट्र शासनानं, 280 करोड एका जिल्ह्याने, आणि पीक विम्याचे पैसे किती वाटले, 35 करोड. बाकीचा डल्ला सब माल दबदे. मुक्या आल्याने मोठं करायचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या, जवाई होईल त्याचा. आता BSNL, रिलायन्स, एअरटेल सब ढोबर बंद केलं आणि एकच ठेवलं जिओ. आज मस्त फुकटची वाटली जी त्यांना, चलो फुकट 2 GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग. आज सगळ्यांना BSNLचं फेकलं, एअरटेलचं फेकलं, आयडियाचं फेकलं, जिओचं घेतलं. मस्त दिलं त्यांना वर्षभर, कोणते व्हिडिओ पाय रील्स आणि झोपतानाच त्याला सुरू केलं 199 रुपयात 2 GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग. आणि ह्या चोट्याचे 3 महिने 84 दिवसाचे आहे, म्हणजे 3 महिने 90 दिवसाचे नाही आहे, 84 दिवस, म्हणजे 3 महिन्यात 6 दिवस कमी होत आहे. म्हणजे त्याला लेकरू जे होईल आता, त्याच्या पोट्याचे लग्न झालं ना, ते 8व्या महिन्यातच होणार आहे.
त्याचा 3 महिना 84 दिवसाचाच आहे. फ्री डिलिव्हरी होईल. त्याचा तिथं महिना लवकर संपते त्याचा. आणि मग लगेच 6 महिने नाही जात तर 399 रुपये 2 GB डाटा अनलिमिटेड. लगेच 6 महिन्यानं 599 आणि रक्कम केलं 720 रुपयात 2 GB डाटा अनलिमिटेड. लगेच 6 महिने नाही जात तर पुन्हा केलं 820 रुपये. हे शेतून चांगली गरम फडक्यानं शेकवली. घ्या ना, टाका ना सिम जिओचं. पुरे लग्नाचे पैसे काढले तुमच्याकडून, डबल टिबल वकरले. दुसरा पर्याय नाही ठेवला. 3 पाईपलाईन टाकले तुमच्या गावात. 3 पाईप आले, होस पाईप पाहिले का एवढाले, हिरव्या रंगाचा, निळ्या रंगाचा, केशरी रंगाचे 3 पाईप पाहिले का 2 वर्षाच्या अगोदर, 3 वर्षाच्या अगोदर. ते कोणाची वेळ माहिती आहे का? मुख्याची वेळ, मुख्याची. एका याच्या स्वतःची लाईन आहे, एका याच्या गव्हर्नमेंटची, एका याच्या प्रायव्हेट वाल्याची लाईन आहे. 3 पाईप आले असेल ना, पाहिले का 2-2.5 वर्षाच्या अगोदर. आता गावागावाही असे प्लॅस्टिकचे पाईप आले आहे मोठाले. हे असे कॉर्नरले उभे केले आहे. पाहिजे या शहरात बी जाताना दिसन. ते सगळे मुक्याची वेळ. समजलं का? जीव चांगली शिकवणार आहे होता. कारण कधीच मार्केटमध्ये एक मक्तेदारी नाही पाहिजे. आणि मोदीनं एकच ठेवला, तो मागून देते ना, इलेक्ट्रॉल बॉन्ड. ठीक आहे, जमा करत जाणे, इलेक्शनले लावत जाणे, 50 कोट्यात आमदार घेत जाणे. हे तुम्ही समजून घ्या. या देशात सध्या चालू काय. ठीक आहे. मग या शेतकऱ्यावर आंदोलन केलं, शेतकऱ्यावर पाण्याचे फवारे मारले. आणि कोणी शेतकऱ्यासोबत पंगा घेऊन राहिला? मोदी पंजाबच्या. अबे त्याने इंदिरा गांधीला नाही सोडलं, इतके खतरनाक आहे ते. ठीक आहे, यायनं त्याच्यासोबत पंगा घेतला. मग पंजाबले जात होतो, तो उडान लावून फाट्यातच पळत आला. त्याच्यात 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी होती, बंदुकीची गोळी नाही जात. इतकं खतरनाक आहे ते. मग काऊन पळत आला? मग म्हणलं पंगेच कायले घ्यायचे अगाऊ शेतकऱ्यासोबत. तो शेतकरी होय, पंजाबचा होय. ठीक आहे, त्यानं इंदिरा गांधीला नाही सोडलं. हे खतरनाक लोक आहे पंजाबचे शेतकरी. बुलेट प्रूफ गाडी आहे. देशाची संसद बांधली ऐन कोरोनाच्या टायमात. देशाने पैशाची चंचल होती, एवढ्या घाई गडबडीत बांधली तर त्याला स्वतःचं नाव करायचं आहे. बांधली 1200 करोड रुपये, 9000 कोटी रुपयाचा टोटल प्रोजेक्ट आहे. 1200 करोड रुपयाची बिल्डिंग बांधली, पहिल्याच वर्षी टपक गयाला लागली. 1200 करोडच्या बिल्डिंगची इज्जत 120 रुपयाच्या बकेटीने वाचवली. अरे किती लाजिरवाणी परिस्थिती आहे. अरे भारताची संसद ऍडव्हर्ड लुटीनं बांधली इंग्रजांनं. 8-10 वर्ष बांधायला लागली. म्हणजे 1927 ने उद्घाटन झालं, 100 वर्ष होऊन राहिले, बिल्डिंग एकाही ठिकाणी गळत नाही. याची पहिल्याच वर्षी गळायला लागली. रेल्वे गळते, एसटी महामंडळाच्या लाल परी गळते, सब ढोबर काम आहे, एक काम धडाचं नाही. म्हणून तुम्हाला असं वाटते का हे अग्निवीर योजना बंद व्हायला पाहिजे, शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग लागू व्हायला पाहिजे, जनगणना झाली नाही 21ची, कोरोना आता ठीक होता पण कोरोना जाऊन 3 वर्ष झाले तरी तुम्ही घ्यायला तयार नाही. तर जनगणनेत जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे, जेणेकरून सगळ्याची आकडेवारी ऑथेंटिक डाटा माहित पडत. इलेक्शन झाले नाही 3 वर्ष झाले, हे इलेक्शन व्हायला पाहिजे. दरवर्षी गव्हर्नमेंटच्या जागा टप्प्याटप्प्यात निघाले पाहिजे. आणि ज्या काही क्लास 2च्या पोस्ट आहे, क्लास 3च्या पोस्ट आहे, ज्या बाहेर रिसोर्स भरण्यात येते त्या एमपीएससी कडे डायव्हर्ट व्हायला पाहिजे. अशा अनेक मागण्या आहेत. हे जर काही बदल करायचे असेल तर आपल्याला येणाऱ्या विधानसभेत बदल करावा लागेल. आणि बदल पाहिजे असेल तर एक महाविकास आघाडीचा आमदार आपल्याला वाढून द्यावा लागेल. येणाऱ्या निवडणुकीत वीरेंद्र दादा जगताप यांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करता. कारण या मतदारसंघासाठी खूप मोठा वाटा त्यांचा आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे.
त्यांना या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो. बरेचसे लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी थांबून आहे. मला तर बोलायला तसा 1-1.25 तास लागते, ठीक आहे. आणि हा थोडासा कालखंड 10 वर्षाचा भारताच्या इतिहासात काळाकुट्ट होता. आणि मोदीनं एवढे कारभार करून ठेवले का मोदीच्या विरोधात 4 वर्षापासून मी एकटाच बोलत आहे. कोणता काँग्रेसचा आमदार नाही बोलत, आणि ठीक आहे, आणि कोणताच राष्ट्रवादीचा आमदार आतापर्यंत बोलला नाही, आणि शिवसेनेचा बोलला नाही. त्याला भीती आहे का माझ्या उराड ईडीची धाड येते का? आपल्यापैकी आहेच नाही ते, ठीक आहे. हो तो स्वतः म्हणते मग फकीर हूँ झोला लेके चल दो. साल्या जा तू झोला घेऊन, आम्हाला काय फकीर करतो, आहे का नाही? तर म्हणून माझं सांगणं एवढंच आहे. आणि तुम्हाला सांगतो, देशाचा पंतप्रधान आपण अनपढ बनवला. तो स्वतः म्हणते मला अनपढ हूँ, आणि त्याचा तडीपार शक्ती म्हणते का आमच्या देशाचा पंतप्रधान लेणे आहे. त्यांना डिग्री दाखवली. बरं डिग्री कोणती दाखवली माहिती आहे का? डिग्री दाखवली 1968 ची, आणि त्याच्यावर लिहिलेला फॉन्ट 93 ने जन्माला आला. बरं त्याच्यात का नाही युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे, साल्याने कॉपी नाही करतायत पाहून. युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. आणि कोणत्या विषयात आहे माहित आहे का? इंटर पॉलिटिक्स नावाचा विषय आहे, जो भारतात आहेच नाही. सांगा. आणि पंतप्रधान 12वीच्या पोट्याने, सीबीएसईच्या पोट्याने परीक्षा व्हायच्या अगोदर परीक्षा पे चर्चा नावाचा प्रोग्राम घेते. नीटचा पेपर फुटले म्हणजे नीटचा पेपर फुटल्यावर संसदेत चर्चा घेत नाही, असा पंतप्रधान आपण दिला. खरा मुका ह्या आहे. एवढा ढोंगी काजी चष्मा लावून ध्यान करते, चष्मा लावून कॅमेरे घेऊन. तू पाहिलं का चष्मा लावून ध्यान? आणि आपल्याला सांगते हिंदू आहे, सब ढोंग आहे. बाहेर यायला म्हणते ना राम मंदिर बांधलं, याने वाटलं का निवडणुकीच्या अगोदर रामाच्या मंदिराचं उद्घाटन केलं तर आपल्याला मतं भेटल. जिथं राम वनवासात राहिले त्या ठिकाणच्या 8 सीटा हारले. 8 सीटा रामानं साथ नाही दिली यायले, माहित आहे ना कसं आहे. आणि स्वतःने हिंदू म्हणते. मला सांगितलं हिंदू स्वतःची माय दिली टकलं केलं का त्यानं? अरे केलं का? आपल्याला सांगते ना हिंदू धर्मानुसार, ठीक आहे, केश ओपन करावं लागते. माय दिल्यावर त्यानं केलं का टकलं? मग तुम्हाला सांगायचं हिंदू, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोणते पाशा? अरे तू हिंदू आहे तर माय दिल्यावर टकलं कर. हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार घर बांधलं तर आपण घराचे, ठीक आहे, पूजा करतो तर नवरा बायको बसतो. गावात भागवत सत्ता घेतो तर यजमान बसवतो, यजमान नवरा बायको. रिकाम तेवढे तिकडे एखादं गावाचं जोडपं ठेवतो तिथं 7 दिवस सकाळी संध्याकाळी बसाले ठेवतो का नाही? एवढ्या मोठ्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा आणि ह्या एकच संख्या. अरे धर्मशास्त्र म्हणते का नवरा बायको पूजेत असल्याशिवाय त्या पूजेला मान नाही. मी नाही माझ्या काही वैयक्तिक मत नाही याच्यात. शंकराचार्य म्हणते, माझ्या काही वैयक्तिक मत. मग तो एवढं सर्रास खोटं बोलून राहिला. हे सगळे ढोल आपल्या डोळ्यासमोर असताना आपण त्याला मत देऊन कसं राहिलो हा प्रश्न आहे ना. म्हणून येणारा काय आपला आहे हे लक्षात ठेवा. कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा वक्त आया है हमारा दौर आएगा. म्हणून येणारा काय आपला असेल, जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. म्हणून आयुष्याच्या वाटेने संघर्ष येईल. इथं बसणारे लोक हे सगळे शेतकरी मायबाप आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून बोलतो की एवढ्या पोटतिडकीनं. म्हणजे कवा कवा भल्ला राग येते, याच्या उराळ बसाव का बसाव साल्याच्या, ठीक आहे. अरे भल्ला राग येते कवा कवा. त्या व्यवस्थेचा एवढा राग येते, एवढी चीड येते. तर साले एवढ्या
डुकराच्या कातडीचे कसे असणे. आणि आणि सत्य बोलणारा माणूस पटत नाही व्यवस्थेने. जो खरं बोलते का नाही, ठीक आहे, पण त्याचं पटत नाही, हा जास्तच खरा बोलते. मला खासदारकीची तिकीट भेटणार होते. मी फोनही केला होता तिकीट भेटायच्या अगोदर. हॅलो 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 हॅलो, आहे का जनरेटर? हॅलो 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 हॅलो. तर मला खासदारकीची तिकीट भेटणार होती. मी जर तिथून वापस आलो असतो मुंबईहून, तर अपक्ष उभं राहिलो असतो. आणि मग मी अमर बाबूचा डोंगा डुबवला असता. डुबतच होता. 2-2.25 लाख लोक आले तर मरणच होतं. म्हणजे 2-2.5-3 लाख मतदान घेतलं असतं. मी झालं होतं, मत डिवाइड झाले असते. पण मला असं वाटलं का नित्या तू उभा राहिला, कदाचित जिंकून येशील, नाही तर नाही येशील. पण नाही जिंकून आला तर मोदीची एक सीट जास्त वाढवशील तू. या देशाचं संविधान धोक्यात आहे. या देशातले बेरोजगार कोट्याचं आयुष्य धोक्यात आहे. या देशातल्या शेतकरी धोक्यात आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव भेटून नाही राहिला. म्हणून मी निर्णय घेतला. आणि मी जेव्हा सीट मागायला गेलो तर पक्षातले लोक म्हणे यानं पक्षासाठी का केलं. अरे छोट्या तुमच्यापेक्षा जास्त केलं नाही. माझ्या कार्यक्रमाला असे 5-5 हजार लोक राहते आणि मोदीच्या विरोधात मी बोलतो उघडपणे. आणि हे जे मत परिवर्तन होऊन राहिलं, माझा वैयक्तिक पक्ष नाही आहे, हे महाविकास आघाडीला मतदान जाणार आहे, हे मी केलं. तर हे पवार साहेबांच्या लक्षात आलं. हे म्हणे पार्टी द्या. मग म्हटलं झालं, लोकसभेच्या अगोदर गेलं तर आपल्याला विधानसभेसाठी स्टेज गाजवता येईल लोकसभेचे. म्हणून मी विचार करून तिथं निर्णय घेतला. पण मी 3 वेळा पवार साहेबांच्या कॅबिन मधून वापस आलो. पवार साहेब म्हणे प्रदेश प्रवक्ता बनवतो, पक्षात या. काय म्हणलं, साहेब माझे 600-700 पोट्टी आहे तिकडं वर्धेत, त्याला विचारल्याशिवाय मी घेत नाही डिसिजन. मग मी 3 वेळा वापस गेला. जयंत पाटील साहेबांना 3 वेळा बाहेर पाठवलं. 3ही याने हात झटकला. मग त्यानं जबरदस्ती नेलं. म्हटलं मला 10 मिनिट पुन्हा द्या. मी पुन्हा वापस आलो. पुन्हा जयंत पाटीलला माझ्या मागे पाठवलं पवार साहेबांना. मग मला आतून दिलं. मग मी त्याला सांगितलं का माझं तोंड नाही बंद करायचं, बाकी मग मला जगू द्यायचा असं माझ्यासारखं. तेव्हा मी या बेसिसवर येतो. मग तेव्हा कुठं मी पार्टीत गेलो. मग मी विधानसभेच्या 16 खासदाराच्या प्रचाराला गेलो. 15 खासदार निवडून आले. एकच पल्ला फक्त श्रीराम पाटील रावेरचा. तर साधं सोपं काम आहे. लोकांचे साधे साधे प्रश्न आहे, खूप मोठाले प्रश्न नाही आहे. आपण गोरगरीब लोक आहे, शेतकरी आहे. आता विदर्भात एवढा पाऊस झाला अकातल्यासारखा, पुरी हागोनच लावली आपल्याला ढळढळ. एवढा पाऊस झाला कंटिन्यू 20 दिवस झाले पाऊस चालू. शेतकऱ्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडला तिथं ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे. आणि आपले जे पीक विमा भरला त्या पीक विम्यातून भरपाई द्यायला पाहिजे शेतकऱ्याला. पण याच्यावर एकही माणूस बोललेला नाही. तर याच्यासाठी आपल्याला आंदोलन जरी करायचं काम पडलं तरी करता आलं पाहिजे. शेतकरी तरी सगळेजण आहे. तुम्ही ओल्या दुष्काळाची मागणी करा, मी तिकडे मागणी करतो वर्धेत. आमच्या इथं तर रोज पाणी चालू आहे, रोज. ठीक आहे, डवरण बंद, निंदन बंद. ठीक आहे, पार पराठीत कचपट होऊन गेलं एवढ्यानं. मजुराचे भाव आकाशाला टेकले आहे. शेती परवडून नाही राहिली. आणि शेतकऱ्याचं पोट आता शिकलं का ते ऐटीतच राहते. विनायक मध्ये वावरात पुजारी उचलाले, यासाठी शिकलो का म्हणते. त्याला धाबा खाल्याला धरून तिथं. हो, अजी कोरोना गेल्यावर कांदे विकले ना तिथे वावरातले पट्टे कार मध्ये भरले. म्या जर म्हणलं असतं मी मास्तर आहे बाबा, हे धंदे नाही करत मी, असं म्हणलं का नाही. काम करायची लाज नसावी, कोणताही माणूस असो. ठीक आहे, काम करूनच पोट भरता येते. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पोरांनी मायबापाला हातभार लावावा.
आणि शेतीले जोड व्यवसाय एखादा करा, म्हणजे आपल्या खिशात 24 तास पैसे राहील, एवढंच मी सांगतो. आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी वीरेंद्र दादाला खूप खूप शुभेच्छा देतो. ठीक आहे. आणि हे माझे एक पुस्तक आहे, ज्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, तर हे बुलेट चालू घडामोडीचं पुस्तक, मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे. हे 400 रुपयाचं पुस्तक आहे, पण डिस्काउंट मध्ये भेटेल. हे बुलेट चालू घडामोडीचं पुस्तक आहे, हे 400 रुपयाचं आहे. दोन्ही पुस्तकं लागले तर 800 रुपये किंमत होते, 500 रुपयाला भेटेल. बाहेर गाडी आहे इनोवा, त्याच्यात आहे, पण जास्त कॉप्या आहे नाही. आणि हे भारताच्या राज्यघटनेची नोट्स आहे. सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या तुमच्या पोरायले कामी 100 रुपयाची नोट्स. तिन्ही पुस्तकं लागले 600, 2 पुस्तकं लागले तर 500 रुपये. ठीक आहे. ज्यांना लागले, ज्यांना वाटेल त्यांनी घ्या. बाहेर चालू आहे, त्या कार मध्ये पोरं आहे तिथे उभे, तिथं तुम्हाला ते मिळेल. मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.